पितृपक्षात खास करून केली जाते खीर, ती म्हणजे तांदळाची खीर। कशी असावी तर अशी असावी। रंग मस्त आलाय, छान एकसंध झाले, खूप पातळही नाही खूप घट्टही नाही। चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच रेसिपी करायला घेऊया, पण त्या अगोदर साहित्याची यादी बघून घ्या आणि हो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बरं का। तांदळाची खीर करण्यासाठी इथं मी 2 मोठे चमचे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे। तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ घेऊ शकता, म्हणजे खिरीला छान टेस्ट येते। आता हे तांदूळ पाण्याने धुवून घेऊया। तर असं चांगले हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे। तर तांदूळ आता धुवून घेतलेत। आता यामध्ये कोमट पाणी घालून हे अर्धा तास असेच भिजत ठेवायचे। तर आता खिरीसाठी लागणारे साहित्य घेऊया। तर इथे मी पाव कप साखर घेते, 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदामाचे काप करून घेतलेत, 1 मोठा चमचा चारोळे, अर्धा चम्मच वेलची पावडर आणि थोड्या केशरच्या काड्या दुधात भिजत ठेवलेत। तर आता अर्धा तास झालेला आहे। तांदूळ चांगले भिजले आहेत, स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले। आता पाण्यासकट मिक्सरला बारीक करून घेऊ, पण यातील थोडं पाणी कमी करून घेऊ। हे बघा, रवाळ असे मिक्सरला वाटून घेतलेत। आता खीर करायला घेऊ। खिरीसाठी मी अर्धा लिटर दूध उकळायला ठेवले। दुधाला बघा चांगली उकळी आले आणि आता याची साय मोडून घेऊ। गॅस कमी करायचा आणि आता हे तांदूळ बारीक करून घेतलेले हे दुधात मिक्स करायचे। आता याला हलवून घेऊन 6 ते 7 मिनिट मंद गॅसवर शिजवून घेऊ। फक्त काय करायचं, मध्ये मध्ये पळीने हलवून घ्यायचं। तर हे बघा 7 मिनिट झालेत, तांदूळ छान शिजलेत आणि हे बघा खिरीला मस्त दाटसरपणा आला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर। 2 मोठे चमचे तांदूळ घेतलेत, त्यासाठी पाव कप साखर घेते। त्याचसोबत यामध्ये केशर दुधात भिजत ठेवलेले ते घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हे 3 ते 4 मिनिट मंद आचेवर उकळ ठेवायचं आहे। तर बघा 4 मिनिट उकळल्यानंतर केशरचा हलका रंग चढलाय, तर खिरीला टेक्स्चर सुद्धा छान आलेला आहे। आता यामध्ये घालूया अर्धा चमचा वेलची पावडर, काजू बदामचे काप घालू आणि 1 मोठा चमचा चारोळे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे 1 मिनिटभर शिजवत ठेवू, म्हणजे ड्रायफ्रूट्स आहेत ते शिजले जातात। 1 मिनिट झाल्यानंतर गॅस आता बंद करायचा आणि आता आपली तांदळाची खीर तयार झाली आहे। तर तुम्ही सुद्धा तांदळाची खीर परफेक्ट करू शकता। फक्त इथे वापरलेले प्रमाण, साहित्य आणि सांगितलेल्या टिप्स वापरा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।